राजे, आपण अस्वस्थ दिसताय. मनात कोणता मनसुबा फेर धरून नाचतोय आपल्या? काही नाही तारा. स्वारींना आज का ओळखतो आम्ही? आपण हात मागे धरून चाललात ना की समजायचं आपल्या दिलात विचारांचं वारूळ फुटलंय ते. उजरा राज, संताजीराव आणि धनाजीराव आलेत. पाठवा. राजे, संताजीराव धनाजीराव खाशा मोहिमेसाठी जात आहेत. आपण छत्रपती या नात्यानं मर्दुमकी गाजवणाऱ्या या दोन सेनानींच्या कंबरेला या समशेरी बांधाव्या. राज, मोहीमशीर व्हायची समजी तयारी झाली तेव्हा तुम्हा दोघांनी मुजरा करायला आलोया. राज, आम्ही मुघल छावणीत घुसून इथं तळ देऊन राहू. इथं मोर गेल्यावर असद खानाची म्हणजे वजीराची छावणी आहे. औरंग्याच्या छावणीवर हल्ला केला का त्याची खबर वजीराच्या छावणी भाव तर पोचूच देणार नाही, म्हणजे मोरला हुकूमत सुटणार नाही. मग इथं या गुलालबारीत घुसून आम्ही औरंग्याच्या नरडीचा खोट घेऊ. शमशेर, राजे, राजे, याचा आम्ही काय अर्थ समजावा? मुघली छावणीवर थेट हल्ला चढवण्याचा मनसुबा आम्हास मान्य नाही. अमात्य, हो बघताय ना हे सगळं काय चाललंय. हो, संताजीरावांची फौज तयार झाली देखील. तिकडे धनाजीरावांची फौज तयार होतीये. आणि आपण या राज्याचे कारभारी असूनही आपणास या मोहिमेचा पत्ताही नसावा. तर हो, काही नाही पंत, हे संताजी धनाजी स्वतःच कोण समजताच देव जाणे. तर काय, त्यांना वाटते त्यांच्या तलवारीत पाणी आहे, पण आमच्या तलवारीची चमक राजांना माहीत असून देखील मराठेशाहीत या दोघांना जास्ती महत्व. ते काही नाही पंत, या दोघांचा मनमानी कारभार सुरू आहे. काय विठोजीराव, दौरा कुणीकडे म्हणायचा? कुठं जायचं हे तर ठाऊक नाही बघा, पण निघायचं एवढं नक्की. आता कुठं जायचं, कशा पाय जायचं, अशा बिनकामाच्या चौकशा करायची आमची रीत नाही. विठोजीराव, अदबीने राहायचं. चला निघा तुम्ही. पाहिलेत पंत, आता हे संताजीचे सैनिक सुद्धा सर्वांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजायला लागलेत. हे आता आपणास परवडणारे नाही. याबाबत जल्दीने राजाराम राजांशी मसलत करून आपले स्थान निश्चित केले पाहिजे. या शिपाई गड्यांची घोडदौड रणांगणापुरती मर्यादित ठेवून राजकारणाच्या पटावर कागदी घोडे आता कसे नाचवतो ते पहा म्हणावं. संताजीराव, या नकाशा समोर आम्ही रात्रभर उभे आहोत. तुमच्या शौर्याची, तुमच्या धैर्याची, तुमच्या मर्दुमकीची आम्ही कदर करतो. धनाजीराव, तुमच्या नियोजन कौशल्यावर, तुमच्या समशेरीवर भरोसा आहे आमचा. तुम्ही दोघे या शिवदौलतीच्या दुधारी समशेरी आहात, बेजोड आहात, आणि म्हणूनच तुमच्या जीवास धोकादायक असलेली ही मोहीम आम्हास मंजूर नाही. राज, एक वार आमचं ऐका, आमच्यावर भरोसा ठेवा. ते होणे नाही.
देव न करो, पण उद्या जर काही बरं वाईट झालं तर येसूबाई मासाहेबांना काय तोंड दाखवावं आम्ही? अजून नवे काही साध्य करण्यास अद्याप आम्ही यशस्वी झालेलो नाही, परंतु ही शिवदौलत, ही स्वराज्याची दौलत आम्ही कशी उधळून लावावी तारा? संताजी धनाजीरावांसारखी नररत्न आम्ही पणाला लावू शकत नाही. राजे, आपली कैफियत जाणतो आम्ही, पण आपण युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूर्यकुळात जन्मलात. तो या मुघली अंधकाराचा नायनाट करण्यासाठी. गनिमाचे बळ अफाट आहे आणि अशा वक्ती आपण कितीही मोठी फौज उभी केली तरी मुघली सेना सागरासमोर ती खुजी ठरेल. यात आपला भरपूर वेळ खर्ची पडेल राजे. पण आपल्या आजोबांनी, शहाजी महाराज साहेबांनी भोसले कुळास दिलेले अस्त्र म्हणजे गनिमी कावा. याच गनिमी काव्याच्या बळावर शिवप्रभूंनी हे स्वराज्य उभे केले. दादा महाराजांनी हे स्वराज्य वृद्धिंगत ठेवले आणि आपण राजे, आपण याच गनिमी काव्याच्या बळावर हे स्वराज्य राखा, आबाधित ठेवा. म्हणजे येणारी पुढची पिढी म्हणेल की छत्रपती राजाराम राजांनी गनिमी काव्याचा दैदिप्यमान वारसा राखला, ही शिवदौलत बचावली. राजे, खासा औरंगा आता गारद केला तर उत्तरेकडे परतण्यासाठी आसुसलेली त्याची फौज बादशाह अल्लाला प्यारा झाला म्हणून उत्तरेकडे पळत सुटेल. अवघ्या काही दिवसातच आपला मुलूक मोकळा होईल राजे. राणी साहेब, आपल्या बोलण्याने आम्ही भारावून गेलो आहोत. क्षणभर आपल्या तोंडून आमचे आबासाहेबच बोलत असल्याचा भास आम्हास झाला. आपण आम्हास आमच्या कर्तव्याची जाण करून दिलीत. आपला मनसुबा तडीस जाईल. राणी साहेब, बोलवा संताजी धनाजीरावांना. आमचं ठरलं आहे. राजांनी परवानगी नाकारली असली तरी बी हनुमानानं जशी रावणाची लंका जाळली त्या रामासाठी, तसेच आम्ही बी औरंगेची छावणी जाळणार या राजारामांसाठी. डोसक्यात राग घालून समद्याची राख रांगोळी करू नकास. राजांनी मोहिमेची परवानगी नाकारली, माग त्यांची काहीतरी योजना असेल. हवा असल्या योजना नसत्या कागदावर जाऊन नाही चालत, त्या अंमलात आणायला लागतात. थोडा जरी स्वाभिमान आणि मनगडात रग शाबूत असली ना तर साध्य आमची. दामानं घ्या जरा. दामानं तुम्ही घ्या, आम्ही चाललो. आम्हासनी गरज नाही तुमची. या संताजीची समशेर कापी आहे. बोल रे बाबा, काय खबर? राजांनी बोलावलंय दोघांनी. राज, आता मोहीमशीर व्हायचं अवसान आलं बघा. राज, मोहिमेत थोडासा बदल आहे. पहिलं आम्ही तुमसनी घेऊन वासुट्याला जाऊ. घनश्यामरामची खबर पक्की आहे असं समजूनच योजना आखलेली बरी. तुमसनी वासुट्याला सुखरूप सोडलं का मग संताजीरावांची कुमक करायला जातोय. काय वासोट्याकडे जाणार? केवढा मोठा वळसा होईल. धनाजीराव आपण केवढी मोठी दौड मारणार. ते काही नाही, आम्ही आपणा साफ साफ सांगतो, तुम्ही तुमची आघाडी सांभाळा, आमच्या बरोबर येऊ नका. बाकीचे शिलेदार आणि कारभारी आहेत आमच्या बरोबर. नाही राणी साहेब,
तुमच्या हिफाजतीचा जिम्मा आमचा आहे. गड उतरताना तसा सबूत दिला आहे आम्ही मासाहेबांनी. तुम्ही काही ऐकणार नाही धनाजीराव. चला जल्दी करा, दौड लांबची आहे. राज, शपथ घेऊन सांगतो, ही मोहीम मारूनच परत येऊ. मोहीम जर फते नाही झाली ना, तर हे काळं तोंड दाखवायला पुन्हा तुमच्या मोहरा येणार नाही. धनाजीराव, धनाजीराव, आम्हाला माफी करा. लय भांडलो तुमच्या सांगत, लय वाईट वांगड बोल, प्रसंगी 4 शिव्या बी हसाडल्या मनातल्या मनात. पर तुम्ही थोरल्या भावागत सांभाळून घेतलं सा. आमचा राग बी सहन केलात, पण राग धरला नाहीत कधी. तेव्हा काय कमी जास्त झालं असेल तर पदरात घ्या आमची चूक. आता तुम्ही हायसा म्हणजे आम्हाला आमच्या कुटुंबाची पोराबाळाची चिंता नाही बघा. तुम्ही समजा बघून घ्याल. कातळात फिरमाचा जरा बी फुटतोय म्हणायचं. पण एक जाग झालं, आमचं महत्व तुम्हाला कळलं. त्या औरंग्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणायचा. आणि एक यासनी निर्वाणीची भाषा करू नका सर. आम्ही वाट पाहतोय तुमची, ध्यानात ठेवा. आता शेवटच्या क्षणी काही सूचना प्रभू? अहो, सूचना ऐकणाऱ्याला द्यायच्या असत्यात. संताजीराव, रगत गरम आहे तुमचं. एकदम टकुरात राग घालून घेतायचं. थोरल्या महाराजांनंतर गनिमी कावा कोणी करावा तर तो तुम्हीच. म्हणून जास्त चिंता वाटते तुमची. धाकल्या भावागत जेव्हा फार जपावस वाटतं तुम्हाला. लवकर परत या, मोहीम फत्ते करू. तुमच्या शिरपेचा हात मानाचा तुरा रोला जाताना पाहायचंय आमसने. आणि एक विनंती आहे. विनंती? अहो, तुम्ही आज्ञा करायची, आज्ञा. तेवढी तुमची अंगठी द्या आमसने, तुमची आठवण म्हणून द्याल. असद जी, जो मिल्कत मिली है काफिरों से, उसमें से आधी
मुल्ला मौलवी और फकीरों को दे दो, और बाकी बची जनाब वजीर खजाना में जमा कर दो। हुक्म की तामील हो। जी आला हजरत। खुशी की खबर है आला हजरत, शहजादी जीनत साहिबा जल्द से जल्द छावनी पहुंच जाएंगे। उनके पाक कदम जल्द ही इस सरजमी पर पड़ेंगे। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। असद, असद, सारी छावनी को फूलों से सजा दो, शामदानों से सजा दो। मुगल सल्तनत का नूर आने को है। छावनी में सब जगह इतर छिड़क दो। खुशबू आनी चाहिए इतर की। जी आला हजरत। काफी दिनों के बाद आप बहुत खुश दिख रहे हो। क्यों ना हूँ असद, क्यों ना हूँ। एक अरसा बीत गया, इन मुड़ी आंखों को हमारी प्यारी शहजादी जीनत का दीदार किए। वो आएंगी, वो यहाँ हमारे साथ। जानते हो असद, वो है तो शहजादी, पर शहजादे से कम नहीं। नहीं, हम मजाक नहीं कर रहे हैं। वो मैदान जंग और सियासती दावपेच में तरबेज है। हमारे सारे बच्चों में एक वही है जो मुगली तख्त का वारिस बनने का जज्बा रखती है। हमारे बाकी शहजादे तो नालायक हैं, शबाब और इश्क मोहब्बत में गिरफ्तार हैं। एक भी गाजी का रुतबा रखने के लायक नहीं। अल्लाह ताला उन्हें मुगल सल्तनत की जिम्मेदारी की सोच अता फरमाए। आमीन सुम आमीन। बहिरजी, अहो चांगलं 2 दिवस 2 रात घोडदौड करून फार फलटण करून निरावाला आणली की आपण. आता इथं जरा इसावा घेतला या. तवा विश्रांतीमुळं आपली फौज आणि घोड ताजतवान होतील बघा. खरंय मारदा. होय, पर बहिरजी, अहो संताजीराव कुठं आहे ती? नाही, त्यांनीच आता ही मसलत बोलवली आणि त्यांचाच पत्त्या नाही म्हणून विचारलं. नव्ह ते येणार. हे बघा आलं संताजीराव. संताजीराव, ही मोहीम हाय तर कंची म्हणायची. रायगडाकडे दौड करून त्या इतिकाद खानालाच गारद करायचं आहे ना व. नाहीतर सरजा खान आणि मुकर्रब खानाच्या फौजेची लांडगे तोड करायची असेल, नाही का दादासाहेब? ही मोहीम ना एतिकाद खानाची आहे ना सरजा खानाची ना त्या मुकर्रब खानाची. ही मोहीम आहे खुद्द औरंगजेब बादशाहाची. खुद्द औरंगजेब बादशाहाची. खुद्द औरंगजेब बादशाहाची. खुद्द औरंगजेब बादशाहाची.